प्रशासन मागणी एकच का माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पुरी काय भारतातल्या मुली काय सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलींना न्याय मिळाला. भारतातल्या मुलींना माझ्या एका मुलीला नाही सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. नालासोपारा येथे राहणारी अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले. संचिताच्या कुटुंबियांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता, तसेच पैशाची मागणी देखील केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार संचिता काही दिवसांपासून तणावाखाली होती, त्यामुळे तिला एकटे सोडू नये म्हणून घरातील सर्व सदस्य तिच्या सोबत राहत होते. मात्र ती काही काळ एकटी असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. संचिताचा भाऊ आकाश उगले यानेही या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. मोबाईल मधील माहिती, सोशल मीडिया व्यवहार आणि तिचा व्यावसायिक आयुष्यातील सर्व बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नसून कुटुंबियांनी केलेले आरोप तपासाचा भाग असल्याचे सांगितले आहे. मोबाईल डेटा आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असून सत्य तपासानंतरच समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. छावासारख्या सिनेमामध्ये काम करणारी कलाकार ही आज आपल्यामध्ये नाही आहे. हेच ते घर आहे ज्या ठिकाणी उभं आहे. याच घराच्या दुसऱ्या माळ्यावर या घरात तिन्ही राहत्या घरी जो बेडरूम आहे, या बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलेली. नेमकं आत्महत्या का झाली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र इंडस्ट्रीमध्ये काही कुणाला टॉर्चर केलं जातं का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत चाललेले आहेत. कुठेतरी आज तिच्या अंत्यविधी झालेली, अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्या संस्कारानंतर ज्या फिल्म इंडस्ट्रीमधले को ऍक्टर्स असतील ज्यांनी तिच्याबरोबर काम केलेले आहेत, अशी जी कलाकार आहेत हे त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या घरात आलेले आहेत. त्यांना दिलासा दिला जातोय. मात्र कुठे ना कुठेतरी तिने आत्महत्या का केली आणि हे एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं, जरी ती या जगामध्ये आपल्यामधून गेलेली असली तरी अनेक प्रश्न ती मागे सोडून गेलेली आहे आणि ते प्रश्न सुटतील का असा एक प्रश्न नव्याने उभा राहिलेला आहे. अपसेट असायचीच, तिनं सांगितलं नाही फक्त आम्हाला, बस एवढंच. तर ती अपसेट असायची, म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून थोडी चूक झाली समजायचं का, तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहित नव्हतं का बा या टोकाला जाईल. की कामासंदर्भात तिला काम होतं चांगलं, तरी ती डिप्रेशन मध्ये असावी असं तुम्ही काही चर्चा किंवा नेमकं कारण काय? चर्चा केली नाही, पण ती टॉर्चर होत होती. तिला कुणी ना कुणी पैशाचं म्हणा, काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. कुठल्याही बाबतीत होतच होतं. म्हणजे ते आता मी स्पष्ट होईलच ते मागं पुढं, पण निश्चित होत होतं. प्रशासन मागणी एकच का माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पुरी काय भारतातल्या मुली काय सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलींना न्याय मिळाला. भारतातल्या मुलींना माझ्या एका मुलीला नाही सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, तर हे सगळं टळलं असतं. आणि जे पण आहे त्याच्यात माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे कुठे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना मुलीला आमचा न्याय मिळाला पाहिजे. बसते अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता मेंटली, पैसे वगैरे मागणं हे ते, किंवा नाही दिले तर बोलणं वगैरे थोडंसं होतं, चालू होतं ते सगळं. त्या सगळ्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्याशी चर्चा नाही केली ना. तेच तर ती मैत्रिणींशी वगैरे बोलत असेल, पण मैत्रिणी एवढं कॉन्टॅक्ट झाला नाही मैत्रिणीशी. पण मोस्टली तिला हेच एक कुणीतरी तिला टॉर्चर करत होते ज्याचे को स्टार जे आहेत ते. पण ते पोलिसच इन्व्हेस्टिगेशन करतील, सगळं भेटेल मोबाईल मधनं वगैरे. माझं त्या प्रशासनाकडून हेच आहे की संचितासारखं अजून कुणाबरोबर होऊ नये मुलींबरोबर, तर त्यासाठी त्यांनी थोडं पाऊल उचलायला पाहिजे.
आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था। संचिता बहुत ही स्ट्रांग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई थी। आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया, क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी। आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना ही उसने किसी को बताया भी नहीं। इंसान के आपके दिमाग में कुछ चल रहा होता है, आप बताते हो तो एक दोस्त होने के नाते बात कर लेता है, समझाता है, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया। आई डोंट थिंक सो, उसको ऐसा नहीं करना चाहिए था, क्योंकि उसका उसकी छोटी बहन है, उसकी मम्मी, उसके पापा, घर वालों को तो उनका तो लॉस हुआ ना। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।